साठी झटणार, क्रिकेटसाठी लढणार व्यक्तिमत्व आहे आणि आज मात्र बामणडोंगरी संघासाठी वाटेल ते करण्यासाठी ते प्रत्येक वेळी मात्र तयार होतात। चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या, विनंती करतोय फिल्डिंग लावून घ्या। आणि आता तुम्हाला इथून फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, प्लीज कळकळीची विनंती आहे। एक जबरदस्त आयोजन क्रीडा स्पर्धा, दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। बामणडोंगरी प्रीमियर लीग 2025 अफलातून दर्जेदार सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं। आणि खऱ्या अर्थाने जर का आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द सिरीजच्या बायसायकल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एक खेळाडू जो ग्रामीण मधून आपल्या टीम साठी खेळतो म्हणजे यंग खेळाडूंसाठी, आणि एक खेळाडू म्हणजे जो प्रॅक्टिस दरम्यान नसतो परंतु तो मात्र क्रिकेट चांगलं खेळतो मैदानाच्या आतमध्ये, असा खेळाडू निवडला जाईल आणि त्यांना देखील बायसायकल देऊन सन्मानित केलं जाईल। एक चांगली संकल्पना आहे, काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आणि याही वर्षी त्यांनी मात्र काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न इथून मात्र केलेला आहे। चला फिल्डिंग लावून घ्या, मल्हार आणि गोल्डी संघ लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। चला फिल्डिंग लावून घ्या रणजित ठाकूर, चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या, भरपूर वेळ झाला। दुसरा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे हनुमान प्रसन्न विरुद्ध राज युवा प्रतिष्ठान। चला फिल्डिंग लावून घ्या रणजित दादा, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, भरपूर वेळ झाला। खरंच विनंती आहे, आयोजकांकडून विनंती आहे, त्या सूचनेचं आपण इथून मात्र पालन करायचं आहे।
चला यस, सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज झाला आहे स्वराज नाईक. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग इनला सुजित खोत आणि नॉन स्ट्रायकिंगला जीत खोत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या प्लीज. चला लवकर लवकर गेम फास्ट खेळायचा आपल्याला विनंती असणार आहे. तुम्हा सर्वांची लाडकी, सर्वांनाच एंटरटेनमेंट आणि आनंद देणारी स्पर्धा बामण डोंगरी प्रीमियर लीग 2025 अफलातून दर्जेदार सुपर डुपर आयुष्य आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. चला पंच खेळाडू भरपूर वेळ घेत आहे. चला रणजित दादा, आपण एक चांगले खेळाडू आहात आणि आता आपल्याला फास्ट क्रिकेट इथून मात्र खेळणं गरजेचं आहे. मेगा ब्लॉक ये ट्रेनला असतं का? ये ट्रेनला मेगा ब्लॉक असतं नाही ना? सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. यावेळेला देखील पहिला बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र रनआउटची संधी. मोये 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 सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतो आहे. कस्तूब नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पण कस्तूबच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा गोलंदाज देखील तयार होतो आहे. पुढचा बॉल, स्वराजचा हा बॉल, कमी गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला खरं तर बीट केल्याने बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि इथे सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॉलिंग, 3 बॉल हाताळलेत, कोणत्या प्रकारची रन्स आतापर्यंत खर्च केलेले नाहीये. आणखीन एक वेगवान बॉल, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ आपल्याला फॉलो मध्ये या बॉलला फील्ड केल्याने हाही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया अजूनही 2 बॉल बाकी आहेत.
पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे। यावेळेस हा बॉल दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय। एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावसंख्येचा श्री गणेशा खरं तर मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळाला असतं, परंतु इथे मात्र एक सिंगल आली शेवटच्या बॉलवरती। दोन गड्यांच्या मोबदल्यात फक्त एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। चला नवीन गोलंदाज, चला रणजित दादा वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जय हनुमान विपक्ष राज युवा प्रतिष्ठान। दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारच राहायचंय। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत। बोलतो यार रणजित सध्या आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती। पाहूया रणजित यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे हे देखील बघायचं। भरपूर वेळ घेता रणजित। गोलंदाज रणजित तयार झाला। रणजितचा पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल फक्त दिशा दिलेली आहे त्या रिझन मध्ये फिल्डर पहा का वेगाने धावतात। मित्रांनो इथे टॅलेंटची कमी नाहीये। बामणडोंगरी गावामध्ये तुम्हाला टॅलेंट पाहायला मिळणार आणि काय चिमुकले बॉलच्या मागे धावतात। हे फ्युचर आहे बामणडोंगरी टेनिस बॉल क्रिकेटचा। चौकार जरी आला तरी सुद्धा या धावा वाचवण्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्न पहा। हा चिमुकला काय वेगाने धावत होता बॉलच्या मागे। पुन्हा एकदा बॉलर तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी। रणजित तयार झाला। यावेळेला देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत। एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा फेरबदल आपल्याला पाहावयास मिळतात। विकेट करण्याचा प्रयत्न, फटका ऑन साइडला दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात। एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय। बॉलर पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती। रणजित एक चांगला खेळाडू आहे आणि दरवर्षी मात्र वैयक्तिक बक्षीस तो मात्र घेऊन जातो। यावेळेला लाईन लेन चांगली आपल्याला पाहायला मिळाली। टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली आणि डॉट बॉलची सांगतात जीतच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आलाय। यावेळेला देखील फटका तर चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। चांगली फिल्डिंग झाली। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे। धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा। अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 2। यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। फक्त एकच धाव मिळणार आहे। चांगली गोलंदाजी, चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक रणजित ठाकूरचं। शेवटचा बॉल रणजितच्या स्पेल मध्ये शेवटचा बॉल। पुढचा गोलंदाज आपण तयार राहायचा आहे। कमी गतीचा हा बॉल, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। बॉलच्या मागे धावतात परंतु थोडेसे कमी पडले आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा।
दोन ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 14 धावा. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं दोन गड्यांच्या मोबदला. नेक्स्ट मॅच टॉस असणार आहे. जय हनुमान प्रसन्न विपक्ष राज युवा प्रतिष्ठान. क्रिश म्हात्रे आणि संदेश गोंधळी तयारच राहायचंय. मियादचा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चालला वन बॉल सीमा पार. रस मिळतात 4. येतो आहे मियादच्या पहिल्याच बॉलवरती हा चौकार. मियादच्या पहिल्याच बॉलवरती इथून मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया मियाचा बॉल ऑफसाइड ऑफस्टम मारा आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समॅनला शांत ठेवला आणि डॉट बॉल ची शांत इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज मियाज. पुढचा बॉल बॉलर तयार होत आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न त्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. संदेश गोंधळी कॅप्टन आणि क्रिश म्हात्रे. चला लवकरात लवकर यायचं आहे, अन्यथा षटकांमध्ये कमतरता केली जाईल. आमचा निर्णय नव्हे तर आयोजकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. हो यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ऑफस्टिकच्या बऱ्याचशा बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. येतोय हा उत्तुंग बेधडक षटकार. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद ठोक दीजिए.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला उर्फ गण्या प्रतीक याला स्ट्रायकिंग इनवरती आपण बघतो. पाहूया प्रतीक आता इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहे. त्याला मात्र बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. त्या संधीचं तो मात्र इथून सोडणं करणार आहे का. बॉल तयार, क्लीन बॉल, दांडी गोल केलेली आहे. प्रतीकला जावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. बॅट्समन बाद झालाय. ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 3चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27 धावा. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी आता घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज अक्षय भोईर. चला क्रिश आणि संदेश गोंधळी आलेले आहेत का टॉस साठी. या क्रिश म्हात्रे आणि संदेश गोंधळी. अक्षय भोईरला गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. पाहूया अक्षय कशा रीतीने आता गोलंदाजी करणार आहे हे देखील बघायचं आहे. युवा खेळाडू पहा कसे धावतायत. आज मात्र संघ मालकांच्या नावासाठी प्रत्येक जण क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे संघ मालक म्हणजे काय हो. ज्यावेळेला संघ मालक जर का आपण बघितलं तर संघ घेतात, संघाची निर्मिती करतात आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या संघामध्ये निवडलं जातं ऑप्शनच्या दरम्यान आणि त्यानंतर तुमची या संघामध्ये वर्णी लागते आणि तुमच्याकडून भरपूर अपेक्षा असतात संघ मालकाच्या. तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमी ते भासू देत नाहीत, परंतु त्यांच्या जर मनासारखं तुम्हाला क्रिकेट आता खेळावं लागेल. त्यांची फक्त एकच इच्छा असते की ट्रॉफी जिंकायची आहे. ही प्रत्येक संघ मालकाची इच्छा असते आणि इथे जर का आपण बघितलं तर आज मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपल्या संघ मालकांच्या नावासाठी लढत असताना बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल. विकेट करण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक चतुर चालक आपल्याला पाहायला मिळाले. पंचांचा इशारा, बॅट्समन झाला बाद. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे. यावेळेला देखील फटका फसला. बॉल हवेत. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चिमुकला पहा त्याची ती धडपड आपल्या संघ मालकासाठी. तो मात्र इथे जीव की प्राण करतोय आणि आज मात्र पहा काय खेळ दाखवला. बॉलला योग्यरित्या त्याने फील्ड केलं आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर पहा रणजित एक जर का आपण बघितलं तर टाळी देखील मारली गेली. ही शाबासकी दिली जाते. यावेळेला देखील समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. या 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा आणि विजयासाठी आता 35 धावांचं लक्ष्य.
34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं लक्ष्य आहे. चला क्रिश मात्रे आलेले आहेत का टॉस साठी या. आणि संदेश गोंधळी चला क्रिश मात्रे असताना आपल्याला पाहायला मिळते. या साहेब वेलकम. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पस्तीस धावांचं लक्ष्य. पाहूया या लक्ष्याचा आता इथून मात्र येणाऱ्या 24 बॉल मध्ये कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. 35 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जीत खोत, स्ट्रायकिंग इनला फलंदाज ओम नाईक आणि नॉन स्ट्रायकिंग वरती रणजित ठाकूर. बॉल तयार. चला क्रिश मात्रे बॉल तयार होतोय. या वेळेला देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आहेत. या मुवमेंटला एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. आपल्याला बामणडोंगरी गावाचा एक गोड आवाज आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे. हॅलो, थँक्यू. सामन्याला सुरुवात होते, उत्तरार्धाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या तर निघाला गेलेला आहे. जीत खोत गोलच्या उमाठ्यावर ओम स्ट्राईकवर. हा चेंडू भरतोय खोलवर टप्प्याचा होता, उंची घेतोय, चेंडू जातोय निर्धाव. बघा अशी गोलंदाजी आहे जीत समोर. खरंच कालचा सामना रात्रीचा आठवण येतोय माझ्या डोळ्यासमोर आहे. खरंच असं वाटलं की या प्लेयरांना कापून खावं तिथंच. असा सामना झाला, 3 चेंडू मध्ये 1 धाव. खरंच जीत असं वाटलं का तिथल्या तिथंच मारावं तुम्हाला, पण जाऊ दे, झाले गेले विसरून जावे. तर 2 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्यात त्या 2. हा चेंडू पडतोय, जबरदस्त चेंडूची फेकी होते. पंच बोलतात माझ्याकडे खराब दर्शवतात. एक अवांतर धावीने धावफलकावर 3 धावा जोडल्या जातात. धावसंख्येचा पल्ला गाठायचा विजयासाठी तो 35 धावा रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचंच आहे. तर जयनमन संघाचा कर्णधार आला असेल तर यायचा आहे नाणेफेकीसाठी, नाहीतर कोण पण यायचं आहे, नाहीतर नाणेफेक त्यांच्या बाजूने दिली जाईल. प्रसाद पाटील यायचं आपण. हा चेंडू भिडकावला जातोय, जबरदस्त टोला दिला जातोय ओमकडनं. तिकडे गणेश क्षेत्रक्षण चेंडूला अडखला घालतोय, तोपर्यंत 1 धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. सहज 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. या 2 धावाने धावफलकावर धावा 5 धावा 35 धावांचा समीकरण आहे. विजयासाठी 35 धावा हव्यात. अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये एखाद विकेट, 2-4 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं आहे. पण स्ट्राईकला ओम आहे, नॉन स्ट्राईकला रणजित ठाकूर आहे. अशी जोडी मैदानामध्ये आहे. ही गोडबोली तोडणं गरजेचं असणार आहे. ही जोडी गोडबोली तोडली तर काहीतरी निभाव लागू शकतो या जीतच्या संघाला. मल्हार आणि गोल्डी या संघाची ही जोडी बघायला मिळतोय. जबरदस्त फलंदाज ओम नाईक. कालच्या दिवसामध्ये 42 धावांची धावफलक जबरदस्त केलेला, परंतु आजच्या दिवशी खेळतावेळी कशा प्रकारे दिसतोय हा ओम. हा चेंडू पडला, भिडकवला जातोय, जबरदस्त गॅप शोधला जातोय, केरळच्या दिशेला जातोय. एक टप्प्याने चौकार. डीजे वाजवा. तर जयनमोहन संघाच्या संघटनेला विनंती असेल, नाणेफेकीसाठी एकाने तरी या. आला का कर्णधार. हा चेंडू पडतोय, जबरदस्त चेंडूची फेकी होतोय. हा चेंडू जातोय 1 धावेसाठी. बॅटची काढा का पंच, बॅटची काढा घेऊन 1 धावेसाठी. काय षटक हाताळलं जातोय जीतकडनं. आधीपर्यंत या गोलंदाजाने कुठलाही विकेट न करता 10 धावसंख्या दिल्यात. तर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल. नाणेफेक करतील सन्माननीय गजाननजी गोंधली यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल या 2 संघांमध्ये. राजू प्रतिष्ठान वर्चेस जयनमान या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल. हा फ्लोअर पुलटॉस चेंडू होता, उचलला गेलाय, रणजितनं पाठवला गेलाय या चौकारासाठी. या चौकारानं धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 14. पहिला षटक संपला, मागडा षटक 35 धावांचं आव्हान आहे. समीकरण बदललं जाईल. समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी येतील त्या 21 धावा. 18 चेंडू 21 धावांचं समीकरण येतोय. काय फलंदाजी ओम कडनं, काय रणजित कडनं फलंदाजी. नाणेफेक जिंकली जयनमान बामणडोंगरी संघानं. आपला निर्णय कळवायचा आहे, निर्णयाकडे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
जर कुठला प्लेअर केला नसेल त्या प्लेअरला केलवायला लागेल. हा, प्लेअर केला नसेल त्याला केलवायला गरजेचंच असणार आहे. प्लेअर केलवणं गरजेचंच आहे. अण्णा कोणली काल नव्हता केला, आज केलेल. कुठेतरी कॉन्फिडन्स मरेल दिसेल उभा बघा. दुसरा षटक अंकुश मात्र येतोय गोलच्या उमाठ्यावर. स्ट्राईकला ओम नाईक. काय फलंदाजी कालच्या दिवसापासून बघायला मिळतोय. हा चेंडू जबरदस्त एष्ट्यांच्या वरून गेला चेंडू. खर्च वाटलं होतं की एष्ट्या उद्ध्वस्त होतील, तसं काही घडलं नाही. चेंडू जाते एष्ट्याच्या हातात. निर्धाव चेंडू. अशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं जीत याला. पण जीत आपल्या ग्रेट मध्ये फास्ट मध्ये जाऊन चेंडूची गोलंदाजी करतो, त्यावेळी फलंदाज त्याला मारहाण करतो. 14 धावा दिल्या गोलंदाजाने जीत यानं. त्यानंतर हा गोलंदाज वावरतोय अंकुश मात्रे. हा सरसवला गल्लीमध्ये पुश केला केरळच्या. तिकडे क्षेत्ररक्षक येतोय, कौस्तुभ चेंडूला पकड घालतोय. नाही, कोण तो? साहिल पकड घालतोय. तोपर्यंत एक धाव तर मिळतोय ओमला. संघाला एक धावने धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या 15 धावा. काय समीकरण. रात्रीची मॅच डोळ्यासमोर येतोय. तशी मॅच होईल काही बघायची आहे. हा चेंडू पडतोय, जोरकस अपील होते पंचांकडे. पंच बघतात आणि हा चेंडू जातोय निर्धाव. जोरकस अपील होतं. वाटलं होतं की एष्ट्यांच्या वरून जातोय. इथं तर बघितलं गेलं, रिप्ले मध्ये पण तुम्हाला बघायला मिळतोय एष्ट्यांच्या वरून जातोय चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी होतं या गोलंदाजाकडनं, अंकुशाच्याकडनं. 3 चेंडू फेकले आतापर्यंत, एक धाव. तर हा चेंडू भिडकवला जातोय केरळच्या दिशेला. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलंय जीत खोतने असं वाटतोय की त्या गळात मध्ये कोणीच नाही आणि त्यामुळे हा चौकार मिळतोय रणजित खोतला. धावपळ कबर रणजित ठाकूरला. धावपळ कबर धावा लागले जातात. धन्यवाद डीजे. खरंच एखादं चांगला गाणं वाजव असं. स्वातंत्र्य देशावरनं आपल्या देशाचा आज स्वातंत्र्य दिवस आहे, त्यामुळे प्रजासत्ताक दिन त्याचे सर्वांना शुभेच्छा देतो. त्याबद्दल 2 गाणं वाजवायचं डीजे मास्टर. हा चेंडू पडतोय, जोरकस भिडकवला. क्षेत्ररक्षण आहे तिथे, जेच करतोय का बघायचा. साहिलच्या हातून जेल सुटला जातोय. खरंच वाटलं होतं हा झेल टिपला मॅच मध्ये आला असता, परंतु तसं काही घडलं नाही. जेल सुटला जातोय. ही एक धाव मिळतोय रणजितला. संघाला एक धाव मिळतोय. संघाची धावफळ कबर धावा लागल्या जातात त्या 20. उर्वरित काही चेंडू 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. काय गोलंदाजी अंकुश मात्रेची बघायला मिळतोय. जरी चौकार केला त्यानंतर मोठा चेंडू टाकलेला झेल साठी. झेल काही स्वीकारता आला नाही या क्षेत्ररक्षकाला साहिल्या. हा चेंडू पडतोय पुन्हा एकदा. जोरकस भिडकावचा होता. पुन्हा एकदा जेल आहे. जेल खाली क्षेत्ररक्षण बदलला. अश्विन खोत येतोय आणि पकडला जातोय. ओमच्या बारीचा अंत. हा हादरा डीजे. तर मी विनंती करेन आमचे सन्माननीय गजानन गोंधली यांचं मी स्वागत करण्यासाठी विनंती करेन रविकांत म्हात्रे यांना की शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी. 15 धावांची गरज आहे. धावफळ कम 20 धावा झाल्यात. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण येतोय. रणजित ठाकूर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला स्वराज नाईक. अशी जोडी मैदानामध्ये. ही जोडी तोडणं गरजेचं होतं. रणजितचे पण विकेट गेले पण झेल टिपता आला नाही. असं क्रिकेट आहे. या अनुभवी क्रिकेट नसल्यानं अनुभव असणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. अश्विन जवळ अनुभव आहे. अश्विन खोत गोलच्या माट्यावर. हा रिव्हर्स स्लिपचा प्रयत्न होता. चेंडू पडला तिथंच. रणजित ठाकूरचे डोले मिचाकले कारण चेंडू कशा प्रकारे फेकला या गोलंदाजानं आणि चेंडू जातो निर्धाव. 11 चेंडू 15 धावांची गरज. अश्विन खोत गोलच्या माठ्यावर 10-12 पावलाचा रन. 55 डाव्या बाजूने चेंडूची फेकी करतोय पार करून.
स्लोवर चेंडू, काय गोलंदाजी अश्विन जवळ, काय व्हेरिएशन आहे जबरदस्त. काल का गोलंदाज वावरला नाही जीत खोतने या गोलंदाजाला असं वाटतोय. खरंच अनुभव असणं गरजेचं होतं क्रिकेटमध्ये. जीत खोतला तितका अनुभव नाही, त्यामुळे हा गोलंदाज आज कोणीतरी, मला वाटतं अंकुश म्हात्रे यांनी सांगितलं असेल की अश्विन खोतला गोलंदाजी द्या, आणि ती गोलंदाजी यशस्वी होतावले बघायला मिळतोय. हा चेंडू जबरदस्त, जोर कसा अपील, पंच रब्बर चेंडू नाही. हा बॅट कट आहे का? खरंच तसाच पकडला गेला होता म्हणून बॅटची काढा घेतल्यामुळे वाचला गेलाय रणजित. एक धाव तर मिळतोय, समीकरण बदललं गेलं. 9 चेंडू आणि 14 धावा, 9 चेंडू 14 धावा असं समीकरण येतोय. या षटकातील हा चेंडू, काय अश्विनची गोलंदाजी, स्वराजसाठी पडतो चेंडू. स्लोवर चेंडू होता, उचलला गेला. क्षेत्ररक्षण गणेशच्या डोक्यावरून जातोय का बघायचं होतं, पण त्यांना एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहज 2 धावा स्वराजने पूर्ण केल्या. या 2 धावांनी समीकरण बदललं जातोय. समीकरण येतोय ते 8 चेंडू 12, 8 चेंडू 12 धावांचे, 8 चेंडू 12 धावा. काय गोलंदाजी अश्विनची, जबरदस्त बघण्यासारखी गोलंदाजी होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला तसाच, तोच पटका, तिथं तोच क्षेत्ररक्षण तशाच प्रकारे पकडला, परंतु एकच धाव गेली. 7 चेंडू 11, 7-11 असं समीकरण येते. धावपळ कबर धावा लागल्या जातात त्या 24. सन्माननीय सूरज पिचमेकर यायचंय, आपण यायचंय सूरज, आपलं पण स्वागत असेल या टुर्नामेंटच्या माध्यमातून. बामणनगरी प्रीमियर लीगच्या हा स्लोवर चेंडू होता, फेकला गेलाय तिकडे. क्षेत्ररक्षण जीत खोत आहे, पकडला जातोय, समीकरण बदललं जातोय. येणारे 6 चेंडू असणार आहे आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. काय गोलंदाजी अश्विन याची बघायला मिळली, फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. काय गोलंदाजी बघायला मिळली, जबरदस्त. अंकुश म्हात्रे यांनी गोलंदाजी केली, त्याने फक्त 6 धावा दिल्या, 1 विकेट काढला. अशी गोलंदाजी जवळ असतावेळी का वापरलं नाही असं वाटतो. शेवटच्या 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाणी न्यायचंय मैदानामध्ये. जर यातून कोण मॅच जिंकल किंवा हारेल, त्यांनी आपल्या तिथे जेवणाचा स्वाद होतोय. त्यात कांदा बटाटी काहीतरी कापायसाठी जायचं, या चिकन बनवायचं आहे, थोडस मटन आहे, 15 किलो मटन, 15 किलो चिकन आहे. त्यासाठी यातला हारत का जिंकत ते दोन्ही संघांनी तिथे जायचं आहे, आपल्या सेवा करायची आहे. थोडस कांदा बटाटे असतील ते कापून द्यायचे आहेत. जेवण बनवायला आमचे तुकाराम मामा आहेत, तुकाराम मामा उर्फ वाघ असे बोलतात त्यांना गावात, परंतु आम्ही तुकाराम मामा आमचे सासरे आहेत. ते जेवण बनवतात, चांगलं स्वादिष्ट जेवण त्यांच्याकडनं बघायला मिळतो. गावाची आमचे पालखी असू दे, एकविरा मातेची हनुमान जयंतीची पालखी असू दे, त्यामध्ये गावाचं पूर्ण जेवण ते बनवतात आणि चांगलं जेवण स्वादिष्ट. मदन खोत, संतोष नाईक असे काही चांगले चांगले जेवण बनवतात. अण्णा कोहली असतील, दिनेश पाटील, मदन म्हात्रे असे चांगले जेवण बनवणारे आमच्या गावात व्यक्ती आहेत आणि इतकं चांगले जेवण बनवतात. प्रकाश नाईक असतील, जबरदस्त जेवण बनवतात आणि स्वादिष्ट जेवण असतो त्यांच्याकडनं. खरं तर शिकवण बघायला गेली तर तुकाराम म्हात्रे यांची, तेजसचे काका आहेत, तेजस म्हात्रे यांची काका आहे. गावात स्वाद म्हटलं जेवणाचं तर 1 नंबर जेवण बनवण्याचं काम त्यांच्याकडनं होतं. आमचे पदाजी नाईक असतील, आमचे सासरे, त्यांचं पण आताचं जेवण जबरदस्त चव असतं. आमच्या गावात सर्व रेसिपी बनवतात ना, तेवढे चांगले जेवण बनवतात. 1 नंबरचं जेवण आपल्याला खायला भेटेल आजच्या दिवसात. मटन आहे 15 किलो चिकन आहे सर्व खेळाडूंसाठी. तर हा चेंडू पडतोय सुजित खोत, टॉप केलाय सुजित खोतवर, जबरदस्त टॅप लावला गेलाय रणजितनं. 1 धाव तर मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पूर्ण. येणारे 5 चेंडू 8 समीकरण. काय क्रिकेट बघायला मिळतोय. सुजित खोतवर जिम्मेदारी दिली. हा गोलंदाज वावरेल का. रणजित ठाकूर आहे स्ट्राईकवर. माहित आहे या गोलंदाजाला रणजितला कशी गोलंदाजी करायची. त्या प्रकारे पहिला चेंडू फेकला गेला होता, 2 धावांसाठी गेला. या षटकातील हा चेंडू पडतोय. हा चेंडू भिटकावाचा होता, जबरदस्त चेंडूची पाहणी होते. बॅटची काढा घेतली असा वाटतोय, कारण इथं आम्ही बघतो लाईव्ह मध्ये बॅटला पुश करून गेला चेंडू. उर्वरित 4 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असं या स्पर्धेचा नियोजन आहे, आयोजन आहे. सन्माननीय
प्रीतमदादा नाईक यांचं इथं आगमन होतोय. मी विनंती करीन या आमच्या मंचावर खरंच बामणनगरी गावचे उद्योगपती सन्माननीय प्रीतमजी नाईक यांचं इथं आगमन होतोय. विनंती करीन या आपल्या मंचावर नाही मॅचची मजा लुटायची. बामणनगरी प्रीमियर लीग जबरदस्त चेंडूची पैकी काय गोलंदाजी होतोय. जीत यष्टीरक्षक आहे सुजित खोतकरनं उर्वरित 3 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण होतंय. काय गोलंदाजी 35 धावा मला वाटलं सहज पूर्ण होतील पण रोखल्या जातात. जबरदस्त गोलंदाजी होतोय. 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण येतोय. सन्माननीय प्रीतमजी नाईक साहेब यांचं उद्योगपती बामणनगरीचे त्यांचं इथं आगमन होते. विनंती असेल या आपण मंचावर असं नसतं व्हायचं. बामणनगर प्रीमियर लीग आपण बघत आहात. हा चेंडू भिटकावचा होता. बॅटची गाडा घेतली. स्वराजचा विकेट पकडला गेला. 2 चेंडू 7 धावा. काय मॅच काढली. काय अश्विनची गोलंदाजी. काय अंकुश म्हात्रेची गोलंदाजी बघायला मिळतोय. आणि हा गोलंदाज सुजित खोत काय गोलंदाजी होतोय. जबरदस्त मैदानावर असं क्रिकेट होणं गरजेचं आहे. वाटलं होतं कुठंतरी आवरून वाकडून टाकतील परंतु तसं घडलं नाही. वाटलं होतं रणजितचे टीम यशान गोल्डी संघाचा कर्णधार होता परंतु वाटलं होतं की 35 धावा सहज पूर्ण होतील पण तसा नाही. 2 चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. 2 चेंडू 7 धावांचं समीकरण. काय गोलंदाजी होतोय या गोलंदाजाकडनं. तर बघायला गेला हा सामना गोकुळ स्मृती वर्चस्व मल्हार अँड गोल्डी या 2 संघांमध्ये ही लढत बघायला मिळतोय. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातील. दोन्ही संघ पराभूत झालेले संघ आहेत आणि त्या पराभूत झालेल्या संघामध्ये चुरशीची लढत. 2 चेंडू 7 धावा असं समीकरण. काय गोलंदाज वावरले गेलेत. खरंच अनुभव आहे अंकुश म्हात्रे जवळ. त्यांनी गोलंदाज तिसरा वावरला गेला तो अश्विनला. त्या अश्विनने गोलंदाजी केली चांगली. त्यानंतर हा गोलंदाज वावरलाय सुजित. 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू पडला. जबरदस्त चेंडूची पैकी जोर कसा बिल पंचांकडे. पंचाई बोट वरती आकाशात दाखवला. हा विकेट डीजे वाजवा आता. एक चेंडू 7 कंपल्सरी चेसिंग. एखाद खराब चेंडू टाकील असं वाटतंय सुजित. अनुभव आपल्याला या गोलंदाजाचा. चार्ली इथं कांदे कापायचा आता मॅच हरल्यावर पहिलाच संख्येने जर जाशील चिकन विकायला उतरलाच मैदानामध्ये. 1 चेंडू 7 धावा. हे जाऊन द्यायचं नाही कोणाला प्लेअरला. कुठलाच प्लेअर गेला नाही पाहिजे या मैदानावर. पुढच्या वर्षी त्या प्लेअरला एंट्री नाही गाव कप खेळण्यासाठी. नाहीतर हा जाईल तिथे धंदा मांडेल. कटाव 1 चेंडू 7 वाईट टाकणार असं वाटतोय. हा पडला. भिरकावला गेला. हा फलंदाज कुठे ठेवलेला आहे. काय मॅच जिंकली 35 धावांची. जबरदस्त मॅच जिंकली. खरंच गोकुळ स्मृती या संघानं अभिनंदन त्यांचं. यानंतर पुढची लढत बघायला मिळेल ती म्हणजेच राज युवा प्रतिष्ठान वर्चस्व जयहनुमान प्रसन्न बामणनगरी या दोन्ही संघांचे कर्णधारांना विनंती असेल की आपले प्लेयर काल केले नसतील त्यांना खेळवायलाच लागतील. धन्यवाद. डीजे वाजवा.